नमस्कार, मी अश्विनी आव्हाड. मी स्वामिना फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक हा कसा शिवायचा. तुम्ही इथे बघू शकता, ही कस्टमरची साडी आहे. तर ह्या साडीपासून मला 2 फ्रॉक त्यांनी शिवायला सांगितलेले आहेत. 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक इथे शिवायचा आहे. अंब्रेला पॅटर्नमध्ये सांगितलेला आहे. तर 2 फ्रॉक शिवायचे आहेत. त्यांच्या 2 मुलींना 4-4 वर्षाच्या मुली आहेत. तर त्यांना 2 फ्रॉक शिवायचे आहेत. तर इथे बघू शकता, ही साडी पूर्ण प्रिंटेड आहे. थोडा काठपदर पॅटर्न आहे याला. तर हा पदरच्या साईडचा भाग आहे आणि मध्ये ही साडी पूर्ण ही प्रिंटेड आहे. तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्याला 2 पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या स्टाईलचे 2 ड्रेस आपल्याला शिवायचे आहेत. तर आज मी याच्यापासून अंब्रेला पॅटर्नमध्ये फ्रॉक कटिंग करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा. तर आता आपण इथे याची कटिंग करूया. तर मग मी तिथे अस्तर घेतला आहे. हे बघू शकता. हा आपण असा डबल फोल्ड करून घ्यायचा. ही साईड व्यवस्थित कटिंग करून घ्यायची, जेणेकरून आपले माप सगळ्या साईडने व्यवस्थितरित्या येतील. हे बघा, इथे मी हिची गळा रुंदी 2ची टाकते आणि तिची जी शोल्डर आहे ती 5ची टाकणार आहे. शक्यतो सगळ्या 4 ते 5 वर्षाच्या मुलींना शोल्डर ही 5ची टाकली तरी पण चालते. तर तिची छातीचं पूर्ण माप आहे 20, तर त्याचा चौथा भाग हा 5चा होतो. तर 5 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे जेणेकरून 5, 6 आणि 7, त्याच्यात 2 एक्स्ट्रा घेतलेले आहेत मी 7. शोल्डर ही 5चे घेतलेले आहे. शोल्डरपासून आपण जो मोंडा घेणार आहोत तो पण 5चाच घ्यायचा, जेणेकरून लहान मुलींना खालच्या म्हणजे मोंड्याच्या बाजूने लूज लागते फ्रॉक. म्हणून 5 किंवा 4.5, 5 जरी घेतली तरी चालेल. तुम्हाला जर 4.5 हवे असेल तर तुम्ही 4.5 घ्या, पण जेणेकरून जास्त करून 5 इंचाचाच मोंडा घ्यायचा. कारण बऱ्यापैकी असं होतं की मुली जास्त करून लूज फ्रॉक घालतात. छोट्या मुलींना लूज फ्रॉक लागतो. इथे मी गळा रुंदी ही 2ची घेतलेली आहे. 2च्या गळा रुंदीपासून पुढचा गळा हा 3चा ठेवला आहे. आता तिची चोळी उंची म्हणजे अंब्रेलाच्या वर जो फिटिंगचा भाग येतो तो पूर्णपणे 11चा आहे. तर 11 मध्ये आपण एक्स्ट्रा 1 घेणार आहोत, म्हणजे 12. तुमची चोळी उंची जी काय असेल त्याच्यामध्ये कधी पण 1 किंवा 1.5, जास्तीत जास्त 1.5 आणि कमीत कमीत 1 हा असा पूर्णपणे 1 इंच वाढून मार्क करायचा. इथे बघू शकता, पूर्णपणे आपल्याला पुढचा गळा, शोल्डर, मोंडा हा पूर्ण इथे मापे टाकून रेडी आहे. तर इथे आपण जो गोलाकार भाग देणार आहोत तो आपण आपल्या अंदाजेच द्यायचा आहे. पुढच्या साईडने मी गोल गळा ठेवणार आहे, मागच्या साईडने पण गोलच गळा ठेवणार आहे. तर इथे थोडंसं एक आपल्या अंदाजे फक्त 0.5 इंचावर मार्क करून इथे ही लाईन मारून घ्यायची. हे बघू शकता तुम्ही, मी ते पूर्ण पॅटर्न हे केला आहे, बनवला आहे. गळा रुंदी ही 2ची घेतली आहे. गळ्याची उंची 3ची घेतलेली आहे. शोल्डर हा 5चा घेतलेला आहे. जो मोंडा येतो तो मोंडा पण मी 5चा घेतलेला आहे. आणि पूर्ण उंची तिची फिटिंगची उंची ही फिटिंग जी हाईट आहे मेन ती पूर्ण 11ची आहे. तर त्यात मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 12. आणि ह्या साईडने 0.5 इंच आपल्या अंदाजे फक्त 3 लाईन्स म्हणून एक नॉर्मल इथे मी एक लाईन मारलेली आहे. ती ह्या साईडने आपण कटिंग करून इथे आता मी कटिंग करते.
इथे आता आपलं कटिंग करून झालेलं आहे. तर आपण याच्यावर कधी पण लिहून ठेवायचं की ही पुढची साईड, ही मागची साईड, कारण बऱ्यापैकी लहान मुलींचं माप एवढं छोटं असतं की लवकर समजत नाही की ती पुढचा भाग आहे की मागचा भाग आहे. ही बघा, ही पुढची बाजू आणि हा मागचा भाग आहे. तर मागच्या भागाची कटिंग, गळ्याची कटिंग मी जरा अर्धा इंच जास्त ठेवलेली आहे. पुढचा गळा हा 3चा आहे, तर मागचा गळा हा मी 4चा ठेवलेला आहे. आता हे आपण आपल्या मेन कपड्यावर टाकून मी त्याच्यावर त्याची कटिंग करून घेते. तर तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी जे आपल्या साडीचा जो पदराचा भाग आहे तो पुढच्या साईडने घेणार आहे. हा जो आपला पदराचा भाग आहे, तर ह्या पदराच्या भागावर मी पुढची साईड आपली घेणार आहे. पुढची साईड आणि मागची साईड ही दोन्ही पण मी ही पदरावरच बनवणार आहे. हे बघू शकता तुम्ही इथे. तर इथे मी कटिंग करून घेतलेले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा पाठीमागचा भाग आहे. तर त्या साईडला, साडीच्या साईडला जो काठ येतो तो काठ मी इथे घेतलेला आहे, जेणेकरून पूर्ण शिवून झाल्यावर तो असा बेल्ट पॅटर्नमध्ये थोडासा दिसेल. हे बघा तुम्ही ते बघू शकता. जो काठ येतो आपला एका साईडला, तो काठ मी इथे कमरेवर घेतलेला आहे, जेणेकरून पूर्ण शिवून झाल्यावर तो बेल्टच्या पॅटर्नसारखा दिसेल. आता इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. आता मी इथे गळ्याच्या साईडला शिलाई मारून याची व्यवस्थितपणे फिनिशिंग करून घेते. तर मी इथे कॅनव्हसची फिनिशिंग करणार नाही आहे, फक्त अस्तरवर कपड्यावर ठेवूनच याची व्यवस्थित प्रकारे फिनिशिंग करणार आहे. कारण लहान मुलींना पूर्णपणे जेवढा पातळ फ्रॉक असेल तेवढा चांगला वाटतो. त्याच्यामुळे मी कॅनव्हसची फिनिशिंग न करता अस्तरची फिनिशिंग करणार आहे. अशा प्रकारे आपलं हे पुढचा भाग आणि मागचा भाग हा पूर्णपणे इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग ही व्यवस्थित झालेली आहे. हे बघा, इथे हे पूर्ण मागचा आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे. आता आपण याची फिटिंग करूया, शोल्डरची फिटिंग. ते इथे साधारणतः अंदाजेच फिटिंग करायची असते, पण बऱ्यापैकी असं होतं की किती वेळा अंदाजे फिटिंग केल्यावर थोडी शोल्डर गळते लहान मुलींची. ते इथे मी मापाने करणार आहे. तर गळ्याच्या साईडला अर्धा इंच आणि हाताची जी बाजू आहे त्या साईडला पाव इंच, अशा प्रकारे मी इथे शोल्डरची फिटिंग करणार आहे दोन्ही बाजूने. अशा प्रकारे आपला पुढचा भाग आणि मागचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी शोल्डर फिटिंग केलेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला जे माप सांगितलं होतं त्याप्रमाणे इथे मी शोल्डर फिटिंग केलेले आहे. तुम्ही बघू शकता पुढची फिनिशिंग, मागच्या साईडची फिनिशिंग पूर्ण व्यवस्थित झालेली आहे आणि खूप छान असा वरचा भाग हा पूर्ण असा रेडी झालेला आहे. इथे मी स्लीव्स कटिंग करून घेतलेले आहेत. स्लीवची खूप सिंपल कटिंग आहे, म्हणून मी व्हिडिओमध्ये कटिंग दाखवली नाही. बघू शकता साडीचा जो खालचा भाग जो आहे त्या भागाच्या साईडने मी कटिंग केलेली आहे, जेणेकरून हा थोडासा जो काट आलेला आहे तो याच्यामध्ये ह्या डिझाईनमध्ये मिक्स होईल, म्हणून त्याप्रमाणे मी इथे कटिंग केलेली आहे. कस्टमरने सिंपलच बाही सांगितली होती, पण मी थोडीशी डिझाईन यावी म्हणून ह्या वरच्या साईडने चुन्या देणार आहे. चुन्या देऊन मग थोडीशी पफ स्टाईल दिसेल. आता आपण ही बाही पूर्णपणे जोडून घेते. आता इथे आपण अंब्रेलाचा जो खालचा भाग आहे तो आता आपण इथे कटिंग करून घेऊया. इथे बघू शकता मी हे अस्तर असं त्रिकोण या शेपमध्ये आतरून घेतलेलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. आता इथे आपण ह्या साईडला आपली जी मुलीची जी कमरेची फिटिंग आहे ती 5.5ची आहे. तर मी इथे 5.5 पर्यंत ड्रॉ करून घेते. जरी समजा तुम्हाला असं नाही समजलं, फिटिंग वगैरे व्यवस्थित माहीत नसेल, तर तुम्ही हा भाग जो बनवलेला असतो, ही जी साईड असते कमरेची साईड, ही तुम्ही अशी फोल्ड करून, जर तुम्हाला फिटिंग वगैरे व्यवस्थित माहीत नसेल तर ती अशी व्यवस्थित फोल्ड करून इथे असे टाकून जिथपर्यंत ही येईल फिटिंग तिथपर्यंत तुम्ही
हे या प्रकारे पण फिटिंगचं माप घेऊ शकता. पण हा जो एक्स्ट्रा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंब्रेलाचा कपडा यूज करायचा नाही आहे, म्हणून मी इथे 5.5ची फिटिंग येते. त्याच्यामुळे त्याप्रमाणे मी इथे ह्या साईडला 5.5चं माप टाकून मी ते ड्रॉ करून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता. तर मुलीची पूर्ण उंची 23ची आहे. तर आपण जी चोळी उंचीमध्ये 11ची चोळी इंची घेतलेली आहे. तर त्यात उरलेला भाग हा 13 उरला आहे. तर आता मी 13मध्ये इथे बघू शकता 13 उरलेलं आहे. तर आपण अस्तर जास्त आतमध्ये यूज करणार नाही आहोत, कारण की लहान मुलींना कसं गरम होतं, त्याच्यामुळे अस्तर आपण हे कमीत कमी यूज करणार आहोत. तर तरी त्याप्रमाणे मी ते 7 ते 8पर्यंत मी ते ड्रॉ करून घेते. याच्याप्रमाणेच आपण इथे हे बघू शकता तुम्ही, मी एवढंच माप टाकलेलं आहे जेणेकरून खालचा थोडासा जो आपले 4 ते 5 इंच राहते त्यातला आपला वरच्या साईडचा जो फ्रॉकचा कपडा आहे तो इथपर्यंत ह्या साईडने असा येईल. म्हणून आज तर आपण त्याच्यापेक्षा कधी पण 5 इंचाने कमी घ्यायचं. तर इथे मी इथे बघू शकता, हे पूर्ण याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता मी हे कटिंग करून घेते अशा प्रकारे. आता मी ही अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खालचा आपला जो साडीचा कपडा आहे त्याची पण मी कटिंग करून घेतलेली आहे. बघू शकता किती घेर घेतला आहे. हे बघा, हा असा पूर्णपणे घेर आलेला आहे. आता इथे आपण हे अस्तर ह्या कपड्याला आपण जॉईंट करून घेऊया. जॉईंट करून घेऊन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपला जो पुढचा भाग आहे त्या पुढच्या साईडला इथे व्यवस्थित प्रकारे आपण हे स्टिच करून पण घेणार आहोत. अस्तर ह्या कपड्याला जॉईंट केल्यावर इथे सेंटर घेऊन आपण इथे ह्या साईडने अशी शिलाई मारून घेणार आहोत. आता मी याला पूर्ण जॉईंट करून घेते. इथे आपला फ्रॉक पूर्ण शिवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग वगैरे पूर्ण व्यवस्थित आणि छानपैकी झालेली आहे. पुढच्या साईडला इथे खूप प्लेन वाटत होतं म्हणून एक बटरफ्लाय करून मी इथे लावलेला आहे. ते बघू शकता तुम्ही, घेर वगैरे सगळा व्यवस्थित झालेला आहे. ही बॅक साईड आहे, याला मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे थोडी पफ स्लीव्ज म्हणून मी शिवलेली आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा फ्रॉक इथे रेडी झालेला आहे. आणि याच्यावर मॅचिंग असा मी हेअर बेल्ट बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही, याच्यावर मॅचिंग असा छानसा मी हेअर बेल्ट बनवलेला आहे. याचा पण व्हिडिओ बनवला आहे, हा शॉर्ट्समध्ये मी अपलोड केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि हा फ्रॉक कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी किंवा कस्टमरसाठी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.